सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तोल जाऊन नदीपात्रात पडल्याने इसमाचा मृत्यू। दिवस उलटून दुसऱ्या दिवशी मृत्यूदेह गवसला। पोलीस ठाणे मौदा येथे तारसा तालुका मौदा येथे राहणारे इसम नामे अरुण रामचंद्र फुलझेले वय 55 वर्ष हे तारसा गावातून जाणाऱ्या सांड नदीचे पुलावर बसले असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते नदीपात्रात पडले, अशी माहिती शनिवारी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान तारसा येथील पोलीस पाटील शुभम गिरंडकर यांच्याकडून मिळताच मौदा पोलीस यांनी पोहणारे इसम यांच्यासह तारसा येथील घटनास्थळ गाठले। सांड नदीच्या पात्रात व नदीकाठच्या परिसराची शोध मोहीम सुरू केली, परंतु शोध लागू शकला नाही। अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला असून व पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने तसेच रात्र झाल्याने शोध मोहिमेला अडथळा येत होता, करिता शोध मोहीम थांबविण्यात आली। रविवार दिनांक 25 ऑगस्ट सकाळी 7 वाजता गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम पूर्ववत सुरू केली असता सकाळी 9:30 वाजता दरम्यान अरुण रामचंद्र फुलझेले वय 55 वर्ष राहणार तारसा यांचा मृतदेह नामदेव राऊत राहणार तारसा यांच्या तारसा शिवारात असलेल्या शेताचे बाजूला सांड नदीच्या पात्रातील काठावरील झाडी झुडपीला अडकून पाण्यावर तरंगताना मिळून आला। गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी प्रेत पाण्याचे बाहेर काढले। मृतक अरुण फुलझेले यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय मौदा येथील मक्युरीमध्ये शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले। मौदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। सिटी इंडिया न्यूज करिता पूनम लांजेवार, नागपूर।